नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बालुशाही कशी बनवायची ती रेसिपी बघणार आहे. जेवणानंतर किंवा कधीही आपल्याला गोड खाण्याचा मूड होऊन जातो, तर त्यासाठी बाहेरच्या ऑप्शन न वापरता आपण घरच्या घरीच घरच्या साहित्यामध्ये बालुशाही कशी बनवायची ती रेसिपी बघणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या गोडीच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता. तूप घेतलेलं आहे. तूप आपल्याला मोहनसाठी पण लागणार आहे आणि तळण्यासाठी पण लागणार आहे. चवीनुसार मीठही घालणार आहे आपण याच्यामध्ये. सगळ्यात आधी आपण मैद्याला चाळून घेऊया. मग त्याच्यामध्ये मीठ आणि मोहन घालून मळून घेणार आहे पीठ आणि एक 15-20 मिनटं याला भिजण्यासाठी असंच ठेवून देणार आहे. मैदा मी या ठिकाणी चाळून घेतलेला आहे. चवीनुसार थोडंसं मीठही घालून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आता मी पाववाटी तूप घेतलेलं आहे. ते थोडंसं असं पातळ करून घेतलेलं आहे. आता ते पण आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे. छान असं पिठाला चोळून पण घेणार आहे आपण. हे सर्व मोहन आपण पिठाला लावून घेणार आहे. हाताने पण आपण याला चोळून घ्यायचं छान सगळं आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपण याला मळून घेणार आहे. पीठ एकदम सैलसर असं मळायचं नाही. थोडासा गोळा बनत आला की आपण त्याला तसंच ठेवून देणार आहे. चमच्याने छान मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याला हाताने मिक्स करून घेऊया. सगळं मोहन असं पिठाला एकसारखं लावून घेऊया आपण, म्हणजे आपली बालुशाही छान अशी क्रिस्पी आणि मऊ अशी दोन्ही टेक्स्चर त्याला येऊन जाईल. मोहन एकसारखं पिठाला लागल्यानंतर आपण पुन्हा याला बघून घेणार आहे एकदा. मग थोडं थोडं पाणी घालूया, मळून घेऊया. एकसारखं सगळ्या पिठाला आपलं मोहन लागलं पाहिजे, तरच आपली बालुशाही छान बनणार आहे. तुम्हाला तळण्यासाठी तूप वापरायचं नसेल तर तेलामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता. तुपाऐवजी डालड्याचा पण वापर करू शकता तुम्ही याच्यामध्ये. जो आपल्याकडे अवेलेबल ऑप्शन असेल तो वापरा तुम्ही. तूप किंवा डालडासुद्धा वापरा. ही रेसिपी माझ्या बेस्ट फ्रेंडची रेसिपी आहे. तिला खूप छान बनवता येते बालुशाही. ही तिच्याकडूनच मी शिकले आहे रेसिपी. तुम्ही बनवून बघा घरच्या घरी कशी बनते ही बालुशाही आणि मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका की कशी झाली तुमची बालुशाही. आता आपण याच्यामध्ये एकसारखं लागल्यानंतर पाणी घालून घेऊया. हे बघा, पिठाचा आपल्या गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपलं मोहन एकसारखं सगळ्या पिठाला लागलेलं आहे. आता आपण याला मळून घेणार आहे. पीठ एकदम हलक्या हाताने असं आपण मळून घेणार आहे. एकदम दाबून असं मळायचं नाही. हलक्या फुलक्या हातानेच एक थोडासा गोळा बनला की आपण याला असंच ठेवून देणार आहे. मग एक साधारण 20 मिनटं ते अर्धा तास याला आपण असंच भिजण्यासाठी ठेवून देणार आहे. माझं मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. एकदम सॉफ्ट असं मळलेलं नाही आहे मी. आता आपण याला झाकण घालून एक साधारण 20 मिनटं ते अर्धा तास आपण याला भिजण्यासाठी ठेवून देणार आहे आणि मग याची आपण बालुशाही बनवून घेणार आहे. साखरेमध्ये मी पाणी घालून पाक करण्यासाठी ठेवलेलं आहे. साधारण पाऊण वाटी साखरेमध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. याचा आपण पाक बनवून घेणार आहे. बालुशाहीचं पीठ भिजून झालेलं आहे. साधारण अर्धा तास आपण याला
भिजण्यासाठी ठेवून दिलं होतं. आता याला आपण छोटे छोटे गोळे करून बालुशाहीचे शेप देऊन घेणार आहे. कढईमध्ये मी तळण्यासाठी तूप गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. या ठिकाणी आपला पाक तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. मी त्याच्यामध्ये थोडासा फूड कलर आणि केसर घातलेला आहे. तुम्हाला आवडत नसेल कलर तर नाही घातला तरीही चालेल, पण मी घातलेला आहे. त्याच्यामध्येच थोडीशी वेलची पावडर आहे, ती पण घालायची. वेलची पावडरमुळे पण आपल्या बालुशाहीची चव छान येते, म्हणून मी घातलेले आहे. तुम्ही बघू शकता पाक आपला एकदम दाटसरही नाही करायचा आणि पातळही नाही करायचा, मध्यम बनवायचा. आता आपण बालुशाही तुपामध्ये मध्यम आचेवर ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहे. तूप गरम झाल्यानंतर आपण ह्याला तळून घेणार आहे. या ठिकाणी मी बालुशाही बनवून घेतलेली आहे. त्याला असा स्पेसिफिक शेप नसतो, उबडधोबड कसाही शेप असतो बालुशाहीचा, त्यामुळे मी जास्त शेपमध्ये बनवलेले नाही आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण हे तळून घेणार आहे. तूप गरम झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये बालुशाही सोडून घेणार आहे. गॅस बारीकच ठेवायचा. नंतर एकदा सोडून झाल्यानंतर तूप जास्तच माझं कडक झालेलं आहे. बालुशाही आपली तळून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. याचा कलर पण चेंज झालेला आहे. तर आता आपण या स्टेजला याला काढून पाकामध्ये घालून घेणार आहे. पाकामध्ये मी घालून घेतलेली आहे बालुशाही. आता आपण उरलेल्या बालुशाही आहेत त्या तुपामध्ये तळण्यासाठी घालून घेणार आहे. पाकामधली बालुशाही आपण आता पलटी करून घेणार आहे, म्हणजे पाक दोन्ही साईडनी बालुशाहीमध्ये मुरला जाईल. आणि मग थोड्या वेळाने आपण याला पाकातून बाहेर काढून घेणार आहे. एका प्लेटमध्ये आपण थोड्या वेळाने याला काढून घेणार आहे. छान आता मुरत ठेवूया आपण पाकामध्ये याला. दोन्ही साईडला पाकामध्ये बुडवून घेतल्यानंतर मी प्लेटमध्ये अशा काढून घेतलेली आहे बालुशाही. सगळी बालुशाही आपण अशीच तयार करून घेणार आहे. सगळी बालुशाही माझी तळून आणि पाकातून काढून पण झालेली आहे. तर ही आता खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर तुम्हीही घरच्या घरी बालुशाहीची ही रेसिपी बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.